नमस्कार, कुलकर्णी कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खवा आणि बेसनाची वडी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूया। त्यासाठी मी घेतलेला आहे साधारण 500 ग्रॅम बेसन घेतलेला आहे, 200 ग्रॅम खवा, 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि अंदाजाने 200 ग्रॅम मी तूप घेतलेला आहे आणि चवीसाठी थोडीशी विलायची घेतलेली आहे। तर आधी आपण हे जे 200 ग्रॅम तूप आहे ते कढईमध्ये पातळ करून घेणार आहोत। तूप पातळ झाल्यानंतर त्यात आपण जे बेसन घेतलेलं आहे ते टाकून मंद आचेवर व्यवस्थित परतून घेणार आहोत। हे आपल्याला जोपर्यंत आपल्या बेसनाच्या पिठाला तूप सुटत नाही, त्याचा एक गोळा तयार होत नाही, तोपर्यंत मंद गॅसवर परतायचे, जळू द्यायचं नाहीये। सारखं आपल्याला हे हलवत राहायचे, कारण बेसन खूप लवकर जळतं ते पीठ असल्यामुळे। त्यामुळे असं कंटिन्यू आपल्याला ते हलवत राहावं लागणार आहे। असं बेसन आपण परतून घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता त्याला तूप सुटलेलं आहे, त्याचा छान आता असा गोळा तयार झालेला आहे। मंद गॅसवरच आता आपण हा गोळा तयार झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जो खवा घेतला होता तो मी किसून घेतलेला आहे आणि तो किसलेला खवा मी आता यात टाकणार आहे। पूर्ण गोळा टाकायचा नाहीये, किसून घेतल्यामुळे तो व्यवस्थित पटकन मिक्स होतो। आता हा जो खवा आहे तो आपण बारीक गॅसवरच मिक्स करून घेणार आहे। हे मिश्रण व्यवस्थित असं मी कालवून घेतेय। साइड बाय तुम्ही पाहू शकता मी साखर आणि पाणी पाक करण्यासाठी ठेवलेला आहे गरम करायला। असा खाली लागू नये याची आपण पूर्ण काळजी घ्यायची आहे। अगदी बारीक गॅसवर आपण हे मिश्रण एकजीव करून घेतोय। तुम्ही पाहू शकता असा बदामी कलर आलेला आहे आता या मिश्रणाला। जळू द्यायचं नाहीये हे। आता मी गॅस बंद करून घेतेय आणि कढई आपली गरम असते, त्यातही बेसनाचं पीठ जळू शकतं, त्यामुळे थोडं कढई गार होईपर्यंत आपण हलवणार आहोत त्याला मधून अधून। आणि आता हे आपण गार करायला ठेवूया। आणि जे आपण पाक बनवायसाठी पाणी आणि साखर घेतलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते। हे आपण उकळून घ्यायचं आहे आणि ह्याचा पाक आपल्याला असा थोडा घट्टसर बनवून घ्यायचा आहे। साधारण एकापेक्षा जास्त 3-4 तरी तारा एका वेळेस दिसतील अशा प्रमाणात आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। थोडा चिकट असा पाक बनवायचा आहे आपल्याला। आणि आता हा आपला पाक तयार झालेला आहे। तर तो आपण तयार पाक आता हे जे आपण मिश्रण भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपल्याला गॅस चालू करायचा नाहीये, बंद गॅसवरच आपण आता हे आधी कालवलेलं आणि मिश्रण आणि पाक आपण आता हा एकत्र करून घेणार आहोत। आणि त्यामध्येच आता मी कालवायच्या आधी जी आपण विलायची पूड तयार करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये ती टाकणार आहोत, जेणेकरून ती सगळीकडे व्यवस्थित लागली जाईल। मी विलायची पूड टाकतेय आणि हे बंद गॅसमध्येच आपल्याला फक्त व्यवस्थित कालवून घ्यायचंय। गॅस चालू करायची आता गरज नाही, कारण पाक आपला गरम आहे आणि भाजलेलं मिश्रण पण थोडं कोमट आहे। आता हे एकसारखं आपण एकजीव करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपला आता गोळा तयार झालेला आहे, असा गोळा तयार झाला पाहिजे। त्यानंतर एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे मिश्रण आपण काढून घेतोय। आणि हे खूप गरम आहे, तर मी थोडंसं उलथण्याने त्याला जेवढं आपल्याला जाड पाहिजे तेवढं दाबून घेतेय। थोडंसं गार झाल्यानंतर मी असं हाताने एक व्यवस्थित करून घेणार आहे ते। त्यानंतर मी गार्निशिंगसाठी त्यावर काजू, बदाम आणि पिस्त्याचे थोडे थोडे काप टाकलेले आहेत। आणि कोमट असतानाच हे टाकून घेतेय मी, जेणेकरून ते निघणार नाहीत आणि थोडेसे असं प्रेस करून घेणार आहे ते पडू नयेत म्हणून। आणि कोमट असतानाच त्याचे मी असे आपल्याला जो आकार पाहिजे त्या आकारात वडी पाडून घेणार आहे। आणि आपली ही जी खवा आणि बेसनाची वडी आहे ती आता तयार झालेली आहे।
तर ती आपण सर्विंगसाठी घेऊ शकतो। तुम्हाला ही माझी खवा बेसनाच्या वडीची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।